नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आमदार श्री पाटील साहेब, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सांडोर साहेब, आदरणीय दळी मॅडम, आदरणीय पाटील मॅडम, विकासक पोवाडिया, आर्किटेक्ट खांडेपाकर, इतर मान्यवर आणि सह्याद्रीनगरमधील इथे जमलेले सगळे माझे बंधू भगिनी. सह्याद्रीनगरची आपली ही सुखकर्ता गृहनिर्माण संस्था झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही बऱ्याच कालावधीपासून हा प्रकल्प रखडलेला आहे. त्यामध्ये 2 गट, त्यामध्ये आरोप प्रत्यारोप, काही समज गैरसमज या अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत असं आढळून आल्यानंतर माननीय आमदार साहेब आणि आम्ही असं एकत्रित ठरवलं की सर्वांना एकत्र बोलवून त्यांची बैठक घ्या आणि प्रकल्प बाबतीत कुणाच्या मनात काय शंका आहे त्याचं निरसन जागेचे जे विकासक आहेत त्यांनी करावं, असा हा एक संवाद निर्माण करण्यासाठी ही आजची बैठक बोलवलेली आहे. हा बैठकीचा उद्देश त्याच्यासाठीच होता की सगळे जे जे काय प्रकल्पामध्ये चाललेलं आहे त्याची माहिती सगळ्यांना मिळावी. प्रकल्प काय आहे, त्याच्यामध्ये तुमच्या मनात काही शंका आहेत, त्या योग्य आहेत की अयोग्य आहेत, त्याचं निराकरण व्हावं, या सगळ्याच्या उद्देशाने आजची ही मीटिंग बोलवली आहे. सत्तर नोकरीधारकांच्या वतीने श्रीकांत गरुड आपल्या मनात दादा पाटील आणि आणि आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री काळेसर म्हणजे मीटिंग व्हायचं एक मात्र कारण की पात्र असून सुद्धा बदला जो गैरकारभार त्यांच्यासमोर मांडायचं जेणेकरून तुम्ही आम्हाला योग्य रस्ता दाखवावा. सगळ्यात पहिले मी सुरुवात करतो सोसायटीच्या वतीने. तर ज्या विकासकांमध्ये ही मीटिंग होते तुषार पोवाडे यांच्या कंपनीबद्दलच आम्हाला वेळ आवडेल, कारण आमच्या इथल्या स्थानिक लोकांनी जे दिलेलं आहे आकाश निर्माण प्रॉपर्टीज आणि आकाश निर्माण प्रायव्हेट लिमिटेड या 2 वेगळ्या कंपन्या आणि यांना कोणी कोणाला लॉन्च केलं त्याच्याबद्दल आजपर्यंत माहिती. त्यांच्यामध्ये काय असेल, काही लोकांमध्ये बसून बैठक झाल्या असेल तेवढं आम्हाला माहिती. हा क्रिकेट केव्हा आला, कारण आम्ही ॲग्रीमेंट केले दुसऱ्या लोकांबरोबर असं ते म्हणतात. ज्यांनी ॲग्रीमेंट केले, ज्या लोकांनी ॲग्रीमेंट दिले ती वेगळ्या लोकांना दिले. प्रॉपर्टीजच्या नावाने 7 जागा आणि प्रायव्हेट लिमिटेड आम्हाला म्हणतं की तुम्ही खाली करा. त्यामुळे पहिला प्रश्न असेल तो की यांनी प्रॉपर्टीज आणि प्रायव्हेट लिमिटेडचा फरक सांगा. कोण किती टक्क्याचा शेअर होणार, जर उद्या याच्यामध्ये डिस्प्यूट झालं तर आपल्याला तो पुढे सक्सेस होणार का आम्ही रस्त्यावर जायचं किंवा डिमोलिशन करायचं. आतापर्यंत मुंबईत असे बरीच सुधारणा आहे की कंपनीतल्या पार्टनरशिपच्या डिस्प्यूटमुळे लोक रस्त्यावर. पहिला प्रश्न. त्याच्यामुळे हा स्पष्ट बाजूने स्पष्ट मांडावी. अन्यथा जे म्हणतात की आम्ही प्रॉपर्टीच्या डेलोइट घेतली, प्रॉपर्टी मालक कोण आहे याच्यामधला आजपर्यंतचा वाद यांच्यातच असेल
किंवा यांच्या बरोबर जी व्यक्ती आहे, विकासकांबरोबर जी व्यक्ती असतात त्यांना माहिती असतं, पण लोकांना आजपर्यंत ते माहिती नाही. आणि कागदोपत्री आम्ही ज्यावेळेस पुरावे देतो की प्रॉपर्टीच्या नावाने हे केलेलं आहे, पण प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने, तरी सुद्धा त्याच्यावर आजपर्यंत व्हेरिफिकेशनला शासनाकडून आलं ना विकासकाकडून आलं. बरं, ज्यांनी ॲग्रीमेंट केलेले आहे, त्रिपक्षीय करार करावा लागतो सोसायटीच्या माध्यमातून. आज ही सोसायटी अस्तित्वात नाही, हे मूळ कारण आज अस्तित्वात नाही. त्यांच्या बोगस हा स्टॅम्प एसआरकडून आलेला, आमच्याकडून नाही. आमचा त्याच्याबरोबर कागदपत्र आम्ही पुरावे आता त्या टेबलला आहे. तर सोसायटी अस्तित्वात नाही, हे त्यांनी केलेले करार पुढे मान्य आहे की नाही. 2009ला केलेले करार आता कसे चालू शकतात. 95 ज्या पात्रतेचे निकष 2000 ला लावले, हे आमचं पहिलं मालकी हक्काच्या जे सांगतात प्रॉपर्टीज अँड प्रायव्हेट त्यांनी केलेले करार. ते झाल्यानंतर विशेष जे आता 70 लोकांना नोटीस आल्या, 70 लोकांच्या नोटिसेबद्दलचा प्रश्न असा आहे की प्रॉपर जागेवर आम्ही आतापर्यंत विकासक सांगतो किंवा एसआरचे अधिकारी सांगतात, डिपार्टमेंटचे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे सांगतात की 110 लोक सही करून त्याच्याबरोबर बाहेर गेले. 110 मध्ये किती पात्र आहेत, किती अपात्र आहेत, हे आजपर्यंत वरिष्ठांना कळवत नाही. म्हणजे हे दाबलं. दुसरी गोष्ट 110 भाग आहे, तर 70 लोक झाले, मग 180 लोकांचा प्रोजेक्ट आहे का? 269 पैकी 180 किंवा बाकीच्यांच्या बद्दल काय म्हणत आहे? आजपर्यंत काही लोकांना नोटीस असणार सर्वे करायचा म्हणून शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं याच्यामध्ये सर्वे करा, 15 दिवसात ते मांडा. आता आमचे पुढील जे प्रश्न आहेत ते माननीय आमदार साहेबांना आम्ही दिलेले आहे. त्यामुळे आमची विनंती राहील की मूळ मुद्द्याला विषय करून आपण पुढे सभा चालवावी, कारण आम्ही आमचे प्रश्न मांडत राहणार. तेव्हा मी विनंती करतो आमदार साहेबांना की हे जे प्रश्न आहेत आम्ही जे मांडलेले आहेत ते जरा आपण विस्तृतपणे मांडावे, जेणेकरून त्यांची उत्तरं विकासक किंवा आपले सिनियर काळेसाहेब इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार. जास्त फॉर्मॅलिटी करत नाही, आपण मुद्द्याला तुम्ही करतो. सदर प्रकल्पात काही घरे विकासाकडून थोडं असं सांगितलेलं होतं. त्यावेळेला शिक्षणाच्या शाखाकडून मागणी होते आणि त्यांनी बोर्डावर असं आवाहन केलेलं की जोपर्यंत तुमच्या पूर्ण फॉर्मॅलिटीज पूर्ण होत नाही तोपर्यंत ती घरं तोडू नका म्हणून. पण नंतर विकासकाने असं सांगितलं त्यांना की स्वतःची घरं स्वतः तोडा, त्याच्यानंतरच आम्ही तुम्हाला भाडे देऊ. ती घरं जी आहेत त्यांनी स्वतः तोडलेली आहेत. ती घरं तोडली आहेत विकासकाच्या म्हणण्याप्रमाणे 110 घरं तोडलेली आहेत. आता आम्ही कॅल्क्युलेशन देतो तुम्हाला. आपल्याकडे 269 घरं आहेत, 70 झोपडीधारक आहेत, 33 नोटीस दिलेली आहे, पात्र आहेत. 17 झोपडीधारक आहेत, 33 प्रमाणे नोटीस दिलेली आहे. 16 झोपडीधारक आहेत, त्यांचा सर्वे झालेला नाही. 25 झोपडीधारक आहेत, त्यांना आजपर्यंत नोटीस झालेला नाही. आता 200 जर 269 आमच्याकडे जर घरं आहेत, विकासकाच्या फेवरला जर 110 झोपड्या गेलेल्या आहेत, 70 झोपडीधारक जागेवरच नाही, तर 89 झोपडीधारक अजूनपर्यंत रेकॉर्डवर आलेले नाही. हा एक म्हणत आहे आणि अजून क्लिअरच होत नाही आम्हाला. सोसायटी विकासक झोपडीधारक असे ट्राय पार्टी एग्रीमेंट असते, याचा सविस्तर खुलासा त्यांनी आम्हाला केला पाहिजे. ट्राय पार्टी म्हणजे मुळामध्ये यांचे जे मेन प्रमोटर आहेत पप्या भोसले, तर जो मेन प्रमोटर असतो तर त्याच्या स्वतःच्या नावावरून असं हे गरजेचं असतं. ज्यावेळेला तो मेन प्रमोटर झाला त्यावेळेला त्याच्या स्वतःच्या नावावर घर नव्हतं. तर विकासकांनी हे का नाही त्यावेळेला बघितलं की ज्याच्या स्वतःच्या नावावर घर आहे त्याला मेन प्रमोटर पहिलं केलं पाहिजे होतं. मग हे आम्ही काय सांगणार. भरपूर असे मुद्दे आहेत जे महत्वाचे मुद्दे जे आम्ही तुमच्या समोर मांडलेले
ठेवले की मग, आणि त्याशिवाय तुम्ही ज्या वेळेला घरं तोडली तर ॲज पर द रूल्स प्रमाणे आम्ही BMCलाही सांगितलेलं की तुम्ही ती घरं तोडू नका. तर BMCचं असं म्हणणं होतं आमच्याकडे की त्यांची घरं तर ते स्वतः तोडू शकतात. हेही क्लिअर करावं की स्वतःची घरं स्वतः, पण आम्हाला जो त्रास झाला तिथे मच्छर झाले, भरपूर डेब्रिज होतं आणि ते डेब्रिज आम्ही स्वतःच काढलेलं आहे. त्याच्यासाठी आम्हालाही मानसिक त्रास झालेला आहे. आणि ज्या वेळेला आम्ही हे वारंवार केलेलं, मुळामध्ये तुमच्या मुख्य प्रवर्तकांनाही सांगितलेलं ते करा, तर तिकडे भंगार घेऊन दाखवलं ते, पण ते डेब्रिज काही काढत नव्हते. त्यावेळेला तुम्ही सगळ्यात पहिलं आम्ही हे क्लिअर करू इच्छितो की तुमचा जो SRA प्रकल्प आहे त्याला आमचा कोणाचाही विरोध नाही, पण तो एका ट्रान्सपरन्स पद्धतीने झाला पाहिजे आणि आमचे माननीय आमदार साहेब आहेत ह्याच्या मार्गदर्शनाखाली झाला पाहिजे. कारण आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांना आम्ही सांगितले, त्यांना ते मुद्दे पटले, त्याच्यामुळे ते आमच्या बाजूने उभे आहेत. मला वाटत नसेल की इथे कोणालाही एकदम चांगल्या सोसायटीमध्ये राहायला कोणाला आवडणार नाही. प्रत्येकाला राहायला आवडतं आणि प्रत्येकाचा तो अधिकार आहे. आजच्या तारखेला मी बघतो की केंद्रामधून ट्रान्सपरन्सीसाठी भ्रष्टाचार मुक्त आंदोलन राबवलेले आहे, पण भ्रष्टाचार मुक्त आंदोलन फक्त केंद्रामध्ये राबवून चालणार नाही. आपण इथं भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी माननीय ACP साहेब हे आम्हाला कॉपरेट करतील, ह्याच्यासाठी मी प्रयत्न करतो. थँक्यू. नमस्कार. व्यासपीठावर प्रतिष्ठित मानव आणि नगरातील सोसायटीतील माझ्या रहिवासी बंधू, मला एक SRA बद्दल आपल्या स्कीम व्हावी, चांगली SRA स्कीम चांगली आहे. त्याबरोबर प्रत्येक झोपडीधारकाला, नगरातल्या पूर्ण झोपडीधारकाला आपलं घर मिळावं ही आमची पण अपेक्षा आहे. SRAला आमचा विरोध नाही, पण ती पूर्ण व्यवस्थित ज्याप्रमाणे आम्ही SRAचा अभ्यास केला त्याप्रमाणे त्या SRAमध्ये भरपूर त्रुटी आढळल्या आणि त्या त्रुटी आम्ही प्रत्येक SRA अधिकारी, कलेक्टर, आमदार यांच्या कानावर टाकल्या. त्या त्रुटीमध्ये पहिल्याच जो CTS आहे, आता ही स्कीम राबवली आहे CTS 237. ह्या CTSच्या व्यतिरिक्त रहिवासी या स्कीममध्ये आलेले आहेत आणि ज्या 237 CTSमध्ये जी लोक आहेत त्यांना बाहेर डावललं गेलेलं आहे. मग हा तफावत काय आहे याच्यामध्ये? जर 237 CTSमध्ये लोकांना तुम्ही बाहेर ठेवता आणि दुसऱ्या CTSमध्ये लोकांना तुम्ही त्या सर्वेमध्ये आतमध्ये ठेवता, जर तुम्हाला मेजॉरिटीसाठी तुम्हाला माणसं कमी होते नंतर घ्यायची, पण 237 हा तुमचा पाडा NY पण 237 वर मिळालेला आहे, इतर CTS वर मिळालेला नाही. पण हाच आहे तर 237 मध्ये 230 माणसं, 237 म्हणजे आपला नागालँड, तो कलेक्टर इलेक्शन मध्ये नागालँड दाखवलेला आहे, तो पकडले 31 लोक आहेत. 249 याच्यात ती 7 माणसं आहेत आणि 256 याच्यामध्ये 1 माणसं आहे, असे 269चा प्रोजेक्ट होतोय. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर 140 माणसं आहेत ती अदर CTS मध्ये आहेत आणि त्या CTS मध्ये 237 जो माननीय बाळकृष्ण अभिषेक यांचा जो पट्टा आहे त्यांना ते डावललं करायला आहे, तो पण 237 मध्येच आहे. जर 237 CTS मध्ये जर आपल्याला हा SRA प्रोजेक्ट राबवला असेल तर त्यांना तो वगळला गेला, हा माझा एक पहिला प्रश्न आहे. आणि CTSच्या बाहेरील लोकांना का आतमध्ये येतं हा दुसरा प्रश्न आहे. कृपया याचं स्पष्टीकरण द्यावं. यानंतर दुसरा एक प्रश्न आहे. चल इसके ऊपर आप एक जो 70% दुसरा एक प्रश्न आहे की ज्या झोपडीवर झोपडीवाला काही बाहेरचे झोपडीवाले आहेत, 237च्या बाहेरचे, त्या झोपडीवाल्यांना पात्र करून ह्या मध्ये घेतलं गेलं, बरोबर. त्याच्यामुळे तुमची परिस्थितीची संख्या वाढली गेली. आमचं असं मत आहे की त्या लोकांना पण घर द्यावं तुम्ही, पण त्यांना PAP मध्ये ऍडजस्ट करावं. ते ह्या 237चे सभासद होऊ शकत नाही. आजच्या या सभेच्या निमित्ताने मला फक्त एवढंच म्हणायचंय, SRAच्या संदर्भात आम्हाला
50 वर्षापासून सह्याद्रीनगरच्या एरियामध्ये आम्ही राहतो एकता इस्टेटमध्ये. आता गेल्या 40 वर्षामध्ये तुम्ही भांडूप पोलीस स्टेशनचा रेकॉर्ड पहा, सह्याद्रीनगर एकता इस्टेटमध्ये एकही कंप्लेंट कुठली तुम्हाला तिथे झालेली दिसणार नाही. तिथे कुठलेही प्रश्न असले तर आम्ही आमचे स्वतःचे आमच्या सह्याद्री एकता इस्टेटच्या आमच्या भाडेकरू संघामध्ये मिटवत होतो. आज 40 वर्षानंतर 50 वर्षानंतर ही भांडणं अशी का होऊ शकतात? सगळ्यात महत्वाचं, बिल्डर तिथे आल्याच्या नंतर त्याला एसआरएचा प्रकल्प जर घ्यायचा असेल तर त्याने पहिलं असं करायला पाहिजे होतं की गेल्या 40-50 वर्षामध्ये इथे कोणी काम केले, तिथले सगळे प्रश्न कोणी सोडवले, तिथे सगळ्या गोष्टी कोणी केल्या, तिथे भाडेकरू संघाचं नावाचं जे ऑफिस होतं तिथलं सगळं आमचं जे 10 चाळी आहे ते कोणी चालवलं. बिल्डरने पहिलं तिथे जायला पाहिजे होतं. त्या सगळ्या जुन्या जाणत्या आमच्या माणसाला सोडून बाकीच्या फक्त मुलाला पकडून ह्याने प्रकल्प का राबवलं हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जर त्या पद्धतीचा मी तुम्हाला कुठल्याही स्टॅम्प पेपरवर लिहून दे की आमची जुनी जाणती जी माणसं होती ती इथे समोरवरती 2-3 बसले, बाकी इकडे आहेत, त्यांच्यापैकी तुम्हाला मी त्यांच्यापैकी सुद्धा कोणालाही विचारा, त्यांच्याकडे जे आहेत काय 70-80 जण, त्यांनाही विचारा की त्यातला एकही माणूस तुम्हाला एक नवा पैसा तरी खालेला दिसणार नाही. सगळ्यांनी स्वच्छपणे 40-45 वर्ष काम केलं म्हणून सह्याद्रीनगरमध्ये एकही केस भांडूप पोलीस स्टेशनला रजिस्टर झालेला आहे. जर ह्या बिल्डरनी, त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, ह्यानी जर त्या लोकांना जर साथीला घेतलं असतं तर हा प्रकल्प 5 वर्षापूर्वी पुरा झाला असता. म्हणजे गरज नाही वाटली. त्यांनी फक्त त्या बिल्डरनी त्यांनी फक्त एक बाकीचे जसे एसआरएचे प्रकल्प राबवतात तिथे 50 माणसं असतील तर 2 फोडा, 4 फोडा, 5 फोडा, फोडलेली बाजूला करा, त्याला काहीतरी वेगळं द्या आणि करून घ्या प्रोजेक्ट. अशा पद्धतीने त्याला कोणीतरी चुकीचं मार्गदर्शन केलं आणि त्याचाच फटका हा बसतोय की त्यांना हे माहिती नाहीये गेल्या 50 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा प्रसंग आले, जेव्हा जेव्हा कुठल्याही अडचणी आल्या, बाजूला गेलेली 50 माणसं सुद्धा चपकन एकत्र आलेली आहे आणि एकट्ठा होऊन आम्ही तो लढा आजपर्यंत मिटवलेला आहे. जर पोलीस स्टेशनने आणि पोलीस वरिष्ठ निरीक्षकांनी जर आम्हाला योग्य चांगलं सहकार्य जर केलं खऱ्या अर्थाने 100% स्वच्छ प्रतिमेने आणि आमदार साहेबांनी या सगळ्या ज्या काही त्रुटी आहेत, फक्त आजपर्यंत असं होतंय की प्रत्येक त्रुटी आम्ही तिकडे एसआरएला जातोय तिथे आमच्यावर पांघरून घातलं जाते, कोर्टामध्ये गेलो तिथे पांघरून घातलं जाते, पण ऐकूनच घेत नाही. अशा स्थितीमध्ये जर तुम्ही आज इथे आलात, तुम्ही या शैक्षणिक वास्तूमध्ये आलात, जर सरस्वतीच्या त्या प्रतिमेप्रमाणे जर तुम्ही योग्य काय असेल, योग्य काय आणि अयोग्य काय एवढं जर तुम्ही समोर ठेवलं आणि जर बघितलं आणि जर योग्य न्याय करायला गेलात तर मी तुम्हाला सांगतो तिकडे असलेली 80 माणसं सुद्धा झपकन ह्या घरात कधी येतील आणि एकत्र होऊन, आमचा सह्याद्रीनगरचा इतिहास आहे, कधी अडचण आली एकत्र एवढंच प्रश्न मिटलाय. जर कोणीही म्हटलं की हे 50 आणि हे 50 असे तुकडी पडून प्रकल्प होईल, मी तुम्हाला लिहून देतो हा प्रकल्प होऊच शकत नाही. त्यामुळे त्याच्या संदर्भात आमचे इतर कार्यकर्ते बोलत आहेत. मला फक्त तुम्हाला गेल्या 40-50 वर्षाचा आमच्या नगराचा इतिहास की कसे एकत्र येऊन आम्ही कामं केली तेवढंच फक्त मला तुम्हाला सांगायचं होतं साहेब. आणि याच्यानंतर सुद्धा जे काय होईल ते सुद्धा ह्याच पद्धतीने एकोप्याने हा प्रश्न, हा एसआरए प्रकल्प जर एकोपा असेल, आमच्या नगरातली जुनी जाणती माणसं ज्यांनी 50 वर्षापासून काम केलंय त्यांना बरोबर घेऊन आता जी कोण माणसं आहेत त्यांना 50 वर्ष काय साहेब त्यांनी कधी कामच केलेलं नाही, काही ठराविक लोकांनी काम केलेलं, सगळ्यांचंच नाही म्हणत, पण जर अशी जुनी जाणती माणसं ज्यांना माहिती आहे, पूर्वीचा इतिहास सगळा माहिती आहे, हे जर सगळं येऊन जर एकत्र झालं तरच साहेब हा होऊ शकतो. आताच्या प्रकल्पामध्ये आम्हाला भाडं नाही, बाकी काय करायचं ते नाही, ऍग्रीमेंट नाही, त्याच्यानंतर लेआउट चुकलाय, दुरुस्ती नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही फक्त बाजूला खाली करावं. हा कुठला प्रकल्प? एसआरएच्या रूम आजपर्यंत ज्या भाडेकरूला जो बिल्डर त्या मालकाला सांगतोय की तुम्ही तोडा तर भाडं देतो, हा कुठला प्रकल्प? मग हे चुकीचं नाही आहे का साहेब? मग ह्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही विचार केला आणि जर सगळ्यात